हॅलो स्टुडंट्स, आज आपण सुरू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.1. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स हा टॉपिक घेतलेला होता. व्हॉट इज अल्टिट्यूड अँड व्हॉट इज मेडियन. तर आता या प्रॅक्टिस सेटमध्ये त्यावर आधारित काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. इथे एक डायग्राम दिलेला आहे. ट्रायंगल LMN इज अन ट्रायंगल आणि एक फिलिंग क्वेश्चन दिलेला आहे. In triangle LMN, fill in the blank is an altitude and fill in the blank is a median. म्हणजे या डायग्राममधलं तुम्हाला आपल्याला अल्टिट्यूड कोणती आणि मेडियन कोणती हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर व्हॉट इज अल्टिट्यूड? परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल टू द अपोजिट साईड. म्हणजे एका ट्रायंगलच्या एका वर्टेक्सपासून अपोजिट साईडवर जेव्हा आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो तर त्या लाईनला म्हणतो आपण अल्टिट्यूड. दॅट्स वाय LX इज द अल्टिट्यूड. LX इज अल्टिट्यूड. अँड मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड म्हणजे MNचा मिड पॉईंट आहे Y आणि त्याला L या वर्टेक्सपासून जॉईन केलेला आहे. दॅट्स वाय LY इज द मेडियन. LY इज मेडियन. कळलं तुम्हाला? फिल इन द ब्लँक इझी आहे. यामध्ये मेडियन कोणती आणि अल्टिट्यूड कोणती हे आपल्याला ओळखायचं होतं. तर परपेंडिक्युलर लाईन जी असते ती असते अल्टिट्यूड आणि जी लाईन मिड पॉईंटला जॉईन होते वर्टेक्सपासून त्या लाईनला म्हणतो आपण मेडियन. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन. ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड अँड नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. म्हणजे आपल्याला एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. त्या ट्रायंगलचं नाव आहे PQR आणि त्याच्या तीनही अल्टिट्यूड्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. आणि ड्रॉ केल्यानंतर त्याच्या कॉन्करन्स पॉईंटला द्यायचं आहे नाव O. तर यासाठी मी एक ऑलरेडी ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. बघा या प्रकारे ट्रायंगल PQR इज अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल का बरं? कारण की अँगल Pचं मेजर 90च्या बिलो आहे, अँगल Qचं पण मेजर 90च्या बिलो अँड अँगल Rचं पण मेजर 90 डिग्रीच्या बिलो आहे. आता आपल्याला या तीनही अँगल्सचे तीनही पॉईंट्सचे वर्टेक्सचे अल्टिट्यूड्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. तर कसे करता येईल बघा. सर्वात आधी पॉईंट R साठी PQवर तर आपल्याला हा जो सेट स्क्वेअर आहे या प्रकारे असं अरेंज करायचा आहे. ओके. याला स्लाईड करत न्यायचं पॉईंट R पर्यंत पॉईंट स्लाईड करत नेल्यानंतर बघा इथे ही बरोबर तंतोतंत लाईनसोबत जोडलेली आहे आणि पॉईंट P पर्यंत आलेली आहे. आता आपण या पॉईंट P वरून या प्रकारे लाईन ड्रॉ करू शकतो. ओके. धिस इज अल्टिट्यूड. कोणत्यावर? PQ या लाईनवर झालेली आहे. ओके. नाव पॉईंट P वरून आता अल्टिट्यूड काढूया Qवर. तर कसं काढता येईल बघा. मी इथे असं ठेवलेलं आहे सेट स्क्वेअर QR या रेषेवर. याला स्लाईड करत न्यायचं कुठपर्यंत? पॉईंट P पर्यंत. बघा पॉईंट P वर आलेला आहे आणि ही बरोबर तंतोतंत लाईनशी जुळलेलं आहे. आता आपण इथून ड्रॉ करू शकतो. ही दुसरी अल्टिट्यूड आहे. सपोज आपण याला नाव देऊ A. PA इज अन अल्टिट्यूड ऑन QR अँड इथे नाव देऊ B. RB इज अल्टिट्यूड ऑन लाईन ऑन सेगमेंट PQ. आता आपल्याला कशावर ड्रॉ करायचं आहे? पॉईंट Q मधून PR या लाईनवर. तर त्यासाठी सेट स्क्वेअर आपल्याला या प्रकारे अरेंज करावं लागेल. बघा बरोबर या रेषेवर तंतोतंत ठेवायचं आहे आणि स्लाइड करत पॉईंट Q पर्यंत न्यायचं आहे. बघा पॉईंट Q वर आलेला आहे. आता आपण इथनं ड्रॉ करू शकतो. दिस इज अल्टिट्यूड QC ऑन सेगमेंट PR. याप्रमाणे आपण तिन्ही अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहे आणि त्याच्या कॉन्करन्स पॉईंटला आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे? ॲज O. बघा इथे हा O द्यायचा. दिस इज पॉईंट कॉन्करन्स पॉईंट. कळलं तुम्हाला? नाव क्वेश्चन नंबर 3.
ड्रॉ अन ऑप्टिसांगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स मेडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. आपल्याला एक ऑप्टिसांगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ऑप्टिसांगल ट्रायंगल इन विच वन अँगल इज अबव 90 डिग्री अँड अदर टू आर ॲक्युटिव्ह अँगल. हा जो अँगल आहे तो अबव 90 डिग्रीचा आहे आणि हे जे दोन रिमेनिंग अँगल्स आहेत ते ॲक्युट अँगल आहे बिलो 90 डिग्री. ड्रॉ इट्स मेडियन्स, ह्या तीनही आपल्याला याचे पॉईंटचे मेडियन्स ड्रॉ करायचे आहे. अँड मेडियन ड्रॉ केल्याच्यानंतर त्याला त्याचा सेंट्रॉइड दाखवायचा आहे. तर सर्वात आधी STV, दिस इज S पॉईंट, दिस इज T अँड दिस इज V. मेडियन्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला या तीनही सेगमेंटचे ST, TV अँड SV या तीनही सेगमेंटचे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून त्याचे मिड पॉईंट फाइंड आउट करावं लागेल. ओके, तर सर्वात आधी आपण SV चा मिड पॉईंट फाइंड आउट करू. त्यासाठी आपल्याला डिवायडरची गरज लागेल. डिवायडर घेतलेला आहे, पॉईंट V वर ठेवायचं. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा, ह्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे. एक आर्क या बाजूला, दुसरा या बाजूला. ओके, नाव फ्रॉम पॉईंट S एक आर्क इकडे घेतला आणि दुसरा या बाजूला. बघा, दिस इज इंटरसेक्शन पॉईंट. दोन्ही इंटरसेक्शन पॉईंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. या प्रकारे. सो दिस पॉईंट इज मिड पॉईंट ऑफ SV. नाव ST या सेगमेंटचा आपल्याला मिड पॉईंट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. T वर ठेवायचं, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन दोन्ही बाजूला आर्क घ्यायचे. 1 आणि हे 2, दोन आर्क घेतले. त्यानंतर S वरून दिस इज 1 आणि दिस इज सेकंड. बघा, या प्रकारे हे दोन इंटरसेक्शन पॉईंट मिळालेले 1 अँड 2. हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंटला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण जॉईन करून घेतलं. सो दिस पॉईंट इज द मिड पॉईंट ऑफ ST. STचा हा आहे मिड पॉईंट. नाव TVचा मिड पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. V वर ठेवा, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि दोन आर्क्स घ्यायचे 1 अँड 2 असे दोन आर्क्स घेतले. आणि नंतर पॉईंट T वरनं एक आणि हा दुसरा. या प्रकारे आपल्याला हे दोन इंटरसेक्शन पॉईंट मिळालेले आहे. ओके, हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंटला आपण जॉईन करून घेऊया. तर आपल्याला हे जे मिळालेलं आहे दिस इज मिड पॉईंट. आता हे जे तिन्ही मिड पॉईंट आहे याच्या अपोजिट वर्टेक्सपासून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. याचा अपोजिट वर्टेक्स आहे वर्टेक्स S. याला जॉईन करून घेऊया. या प्रकारे जॉईन करून घेतलंय. नाव T आणि हा मिड पॉईंट याला जॉईन करून घेऊया. मग जॉईन करून घेतलंय आणि V आणि हा वाला मिड पॉईंट याला जॉईन करून घेऊया. तिन्ही मेडियन्स आपण जॉईन करून घेतले आहे. त्याला नाव देता येईल आपल्याला ABC. सपोज दिस इज पॉईंट A, दिस इज B and this is C. SA is the median, TB is median and VC is the median. तीनही median ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे this point is the centroid. This is centroid G.
त्याला आपण सेंट्रॉइडला कशाने डिनोट करतो? कॅपिटल जीने. समजलं प्रॉब्लेम हा तुम्हाला? काय करायचं होतं त्याच्यात? ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल ड्रॉ केला STV, ज्यामध्ये T हा जो आहे ऑप्टिव्स अँगल आहे, अँड ड्रॉ इट्स मेडियन. तिन्ही त्याचे मेडियन्स ड्रॉ करायचे. मेडियन्स ड्रॉ केले आपण बाय ड्रॉइंग परपेंडिक्युलर ऑन ST, TV अँड SV. तिन्हीही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला त्याचे मिड पॉईंट्स मिळाले. बघा, दिस इज मिड पॉईंट, पॉईंट B इज द मिड पॉईंट अँड C इज ऑल्सो मिड पॉईंट. तिन्हीही मिड पॉईंटला आपण त्याच्या अपोजिट वर्टेक्सपासून जॉईन करून घेतलेला आहे. तर हा प्रॉब्लेम नंबर 3. नाव प्रॉब्लेम नंबर 4. फोर्थमध्ये दिलेला आहे, ड्रॉ अँड ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल LMN, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड्स अँड डिनोट ऑर्थोसेंटर बाय O. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण जसं अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले होते तसेच अल्टिट्यूड्स आपल्याला आता या ऑप्टिव्स अँगल ट्रायंगलसाठी ड्रॉ करायचे आहे. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगलचं नाव दिलेलं आहे इथे LMN, L, M अँड N. तिन्ही पॉईंट्सवरून, तिन्ही वर्टेक्सवरून आपल्याला LMN या तिन्ही वर्टेक्सवरून आपल्याला अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहे. ते ड्रॉ करण्यासाठी बघा, जसं आपण L वरून ड्रॉ करायचं आहे अल्टिट्यूड, तर याप्रमाणे इकडे खाली येईल. तर आपल्याला ही जी लाईन आहे त्याला एक्सटेंड करावी लागेल अगोदर डॉटेड लाईनने. आपण याला एक्सटेंड करून घेऊया. बघा, या प्रकारे डॉटेड लाईन आहे ती एक्सटेंड करायची, म्हणजे वाढवून घ्यायची. आता आपण वर्टेक्स L वरून इथे अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. बघा, या डॉटेड लाईनवर असं ठेवायचं आणि स्लाईड करत L या वर्टेक्सपर्यंत घेऊन जायचं. बघा, इथे आलेला L आणि ही रेषेवर आहे. याप्रमाणे ड्रॉ करून घ्या. ओके. नंतर M या पॉईंटपासून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे परपेंडिक्युलर. अल्टिट्यूड ड्रॉ करायची आहे LN वर. या रेषेवर असा ठेवायचा सेट स्क्वेअर आणि याला स्लाईड करत M या पॉईंटपर्यंत न्यायचं आहे. बघा, इथपर्यंत नेलेलं आहे आणि इथून ड्रॉ करायचं. याप्रमाणे हा दुसरा अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आपण. नंतर M वरून झालेला आहे, L वरून झालेला आहे. आता पॉईंट N वरून आपल्याला आता अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. तर हा अल्टिट्यूड ड्रॉ करताना बघा, याला आपण एक्सटेंड करूया समोर. डॉटेड लाईनने. त्यानंतर हा जो अल्टिट्यूड आहे याला पण एक्सटेंड करूया. ओके. नाव पॉईंट N वरून आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. तर हा अल्टिट्यूड ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ही जी सेगमेंट आहे LM याला एक्सटेंड करावं लागेल समोर. डॉटेड लाईनने एक्सटेंड केली. आता आपण या पॉईंट N वरून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू शकतो. यावर असं रेषेवर ठेवायचा इथे हा कॉर्नर आणि याला स्लाईड करत पॉईंट N पर्यंत न्यायचा. बघा, सेट स्क्वेअर आपण असं अरेंज केलेला आहे. इथे हा पॉईंट N रेषेवर येत आहे आणि ही लाईन बरोबर तंतोतंत आहे. याला असं ड्रॉ करून घ्या. दिस इज अल्टिट्यूड आणि याला आपण समोर एक्सटेंड करून घेऊया. ठीक आहे. सो दिस इज पॉइंट ऑफ कॉन्करन्स. दिस इज ऑर्थोसेंटर. याला आपण O ने डिनोट करूया. याप्रमाणे आपण 3 अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहे आणि तिन्ही अल्टिट्यूड्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत
फर्स्ट अल्टिट्यूड, सेकंड अल्टिट्यूड अँड थर्ड अल्टिट्यूड. तिन्ही अल्टिट्यूड ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे दिस इज ऑर्थो सेंटर, विच वन वी डिनोट बाय ओ. कळलं कशा प्रकारे आपण इथे ड्रॉ केलेला आहे. बाकीचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.